प्रत्येक चेंडूकडे समीकरण पद्धतीने फुटबॉलचा वापर कमालीचा फटका एक्झिक्यूट लॉंगॉनला मात्र खाली यश क्षेत्र आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा सलगचा दुसरा चौकार भूषणच्या बॅट मधून। इथून मात्र गोलंदाजावरती दबाव निर्माण झाला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं। इथून पाहावं लागेल चौकार हॅट्रिक संपादित करेल का, मात्र इथून मात्र पाहायला गेलं अपील पाहायला मिळाल्या फुलर लेनचा चेंडू होता मात्र तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि एकाच धाब्यावरती समाधान मानले जाईल। बाईकच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट होईल आपण पाहतोय आणि सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकला 9व्या अंकावरती। आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन स्क्रीन वरती आपण जर का पाहिलं गेलं ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही वाहिनी खऱ्या अर्थानं घर बसल्या प्रेक्षक वर्गांना मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते। जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम क्वालिटी आणि क्लिअरिटी अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते आणि इथून आपण जर का पाहिलं गेलं स्पर्धा देखील तेवढीच दमदार आहे। जे बोले कुशुल्या यांच्या संयुक्त विद्यमानानं आमदार चषक 2026 हे शानदार दुसरं पर्व क्लीन बोर्ड होईल का हे देखील पाहावं लागेल। इथून पाहिलं जाईल आणि इथून मात्र पंचांनी अपील उचलले आणि इथून मात्र फलंदाज बाद मनोज बॅक टू द पॅव्हिलियन। आणि स्ट्रायकर फलंदाज भूषण, ज्या भूषणने 2 चौकार ठोकलेत म्हणजे इथून एखादी पार्टनरशिप जर का रचल्या तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळेल। अन्यथा कुठे का होईना मात्र वर्चस्व गाजवेल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जे हनुमान फडके भारत संघाला आपण पाहतोय आशिष राऊंड द विकेट ना यावेळी साकारस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील आपल्याला जरूर पाहायला मिळाला। मात्र इथून पंच सांगत असताना षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद जे वागोबा बनवली बी टीम जाऊन पोहोचले 9व्या अंकावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय, संघ जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती आपण पाहतोय एक गडी बाद असताना दुसरं षटक पांडूला आपण पाहतोय। चला स्पीडअप घ्यायचा आपण जर का पाहिला गेला पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय जरूर आपण पाहतोय। इथून मात्र समोर फलंदाज भूषण संघाचा एक तारणारा खेळाडू आपण पाहिला गेला मागच्या सामन्याचा हिरो ज्याने जबरदस्त 4 धावांची गरज असताना षटकार ठोकत विजय खेचून दिला होता बनवली टीमला आणि तिथून राहिलेला प्रवास मात्र समोर आपण पाहतोय फडकेपाड्या संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ राहील। मनोजचे विकेट 0 धावसंख्येवरती जाणं बनवली टीमसाठी कितपत योग्य असेल येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल, कारण ज्या रीतीने आशिषने जो चेंडू रिलीज केला ना भन्नाट वेग होता थेट एष्ट्यांचा वेध आणि तिथून मात्र जड पावलाने मनोजला मैदानाच्या बाहेर काढला गेला आपण पाहतोय। अप्रतिम आपण पाहतो यावेळेस फटका मात्र फसला जातोय मात्र नशिबाची साथ साधा सोपा झेल आणि झेल सोडलाय कुणाचा भूषण या फलंदाजाचा येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल। मागच्या सामन्याचा आपण विचार केला गेला जो माझे 3 झेल सोडले पप्प्याचे 2 झेल सोडले आणि त्याचा परिणाम श्री मलंगड संघ या स्पर्धेतून बाहेर झाला।
मात्र इथून पाहावं लागेल फडकेपाडा संघा कॅच सोडले भूषणची, मात्र त्या जेलची किंमत मोजेल का. स्ट्राईक रोटेट आणि इथून मात्र अप्रतिम चेंडू रिलीज केला पांडूच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं वाघ सर आपण जर का पाहिलं गेला फडकेपाडा टीमच्या संघनायकाने सांगितलं की आम्हाला अनुभव कमी आहे, मात्र जो खेळ दाखवलाय ना खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ राहिला गेलाय आणि कौतुक करावं लागेल ज्या रीतीनं आज पूर्णपणे प्रभावित केला आपण बाजू फडकेपाडा टीमना. यावेळेस मात्र फटका सुंदर या बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार बिग हिट. हा पहिला ब्लास्ट रवीच्या बॅट मधून बिग हिट षटकार. खऱ्या अर्थाने वाघ सरचे संगीत आपण ऐकले गेले डीजेच्या माध्यमातून. या संगीतावरती थोडक्यात काय सांगाल, कारण आमच्यापेक्षा तुम्ही 4 पावसाळे जास्त पाहिले आहेत. निश्चितच सर आजचा हा कलियुग आहे. कलियुग मध्ये जर विचार केला तर निश्चितच एकाला हाय आणि दुसऱ्याला बाय. जाऊया तो भाग वेगळा होता. मॅचच्या दिशेने लक्ष वेधूया कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. आपण पाहतो खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एकाच साईडला जय हनुमान फडकेपाडा तर एकाच साईडला आपण पाहतोय जय वाघो बनवली बी. ज्या ठिकाणी रंग भरले जातात जरूर कारण षटकाराला त्यानंतर मात्र डॉट. चिखलोली संघाचा संगणक आणि क्या बात या, म्हणजे एक चेंडू गोलंदाज नावावरती दुसरा चेंडू फलंदाज नावावरती, म्हणजे फार चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा षटकार आणि संघ पुढे सरकलाय सुसाट बेगाना तब्बल 22 अंकावरती. चेक चिखलोली संघाचा संगणक आणि धामणी जयवंत संघाचा संगणक. आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील जो सामना असेल एका बाजूने चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष धामणी जयवंतचा संघ. चला कॉपरेट करायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. आपण पाहिलं गेल्या गतीमध्ये परिवर्तन शॉट टापलेन त्यावरती चपराक फटका बसला की काय आणि इथून पाहावं लागेल शेवटच्या मुवमेंटला नशिबाची साथ आणि इथून पाहिले जाईल चेंडू फरार झालाय. 4 धाब्यांसाठी प्रेक्षक वर्गाने सांगितला की हा चेंडूवरती 4 धावा आहेत. नशिबाची साथ आणि इथून मात्र चेक केले जाईल. मात्र खऱ्या अर्थानं चौकार आहे असे घोषित झाले गेले आपण पाहतोय आणि 4 धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. तब्बल आपण पाहतोय 26 अंकावरती. रिप्ले देखील आपण पाहिले गेले ओमसा एमटीच्या वाहिनीच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला की चेंडू सीमालगत क्रॉस झाला आणि तिथून मात्र 4 धावा प्राप्त झाल्या गेल्या आपण पाहतोय. दुसरं षटक फार मागणी गोलंदाजी 5 चेंडूकडे तब्बल 17 धावा आपण पाहिल्या गेल्या. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग बघा ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो रिप्ले दाखवलं जात आहे. अतिशय सुंदर क्लॅरिटी आणि क्वालिटी आणि तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला की चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी रवाना झाला होता आणि संघ मात्र जाऊन पोहोचला तब्बल 26 अंकावरती. अद्याप अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल तांबा चेक करतायत. ओके षटक संपलेला आहे. षटक संपलं गेलं आपण पाहतो खऱ्या अर्थानं आणि इथून आपण जर का पाहिलं गेलं 2 षटका गणित संघ जाऊन पोहोचले तब्बल 30 अंकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि इथून पाहिलं गेलं एष्ट्यांचा भेद भूषण याच्या खेळीचा अंत आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. करारा झटका लागत असताना दुसरा बनवली टीमला भूषण बॅक टू द पॅव्हिलियन.
26 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि इथून आपण पाहतो तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आणि विकेटचं पतन राहिलं गेलं आहे. इथून पावलं अक्रॉस लाईन फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे, मात्र बनून राहील दर्शक. एक टप्पा घेत चेंडू फरार, धावा मिळतील 4. राव द्या टीम संगीत आपण पाहतोय, डीजे देखील रंगात आला. आपण पाहिलं गेला मध्यरात्रीचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू या आणि इथून मात्र डबल मिनिंगची संगीत वाजवली जातात. प्रेक्षक वर्गांना मात्र खऱ्या अर्थानं मनोरंजन करण्यासाठी फार चांगल्या आपण पाहिलं गेल्या डीजेच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्यायचं आहे. फडकेपाडा संघ आपण भरपूर वेळ खर्च करतात. आपण जर का पाहिल्या गेला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आपण पाहतोय आणि संघ जाऊन पोहोचला 30 अंकावरती. अतिशय चांगली धावसंख्या बनवली गेल्या. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना देखील तेवढा सुंदर आपण पाहतो. विकेट किपर जसा भेट झाला त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव चोरली गेल्या, कारण इथून मात्र धावांची गरज आहे आणि इथून आपण जर का पाहिलं गेला एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सहाय्याने संघ पुढे सरकेल 31 अंकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती अजितला आपण पाहतोय राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी भरपूर लांब लचक रनअप आपण जर का पाहिलं गेला पॉवर सर्कलच्या बाहेरून रनिंग म्हणजे भन्नाट वेग आपल्याला जरूर पाहायला मिळेल गोलंदाज अजितच्या माध्यमातून. यावेळी रवी 8.5 चेंडू 8ची लिडिंग एज. फटका फसला गेलाय. पॉइंटचं क्षेत्ररक्षण जबरदस्त जल टिपला जातोय. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 3 लागत असताना जय वागोबा बनवली बी टीमला यावेळेस 31 अंकावरती. जाते मात्र भन्नाट वेग आपण जर का पाहिल्या गेल्याने पंचाने अपील उचलून धरल्या आणि इथून पावला गेले लेग बिफोरच्या स्वरूपात आल्या पावली माघारी. फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच. अजितचा आपण जर का वैयक्तिक स्पेल पाहिला 3 धक्के दिलेत. 2 षटकामध्ये जबरदस्त धावसंख्या पाहिली होती आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं मात्र यावेळेस मात्र बनवली टीमला बॅकफुटला फेकलं गेले. या षटकातील अंतिम चेंडू समोर सामना करेल किशोर यावेळेस आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू देखील सुरेख फेकला जातोय. जबरदस्त कमबॅक केले जाते. आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये अजितच्या माध्यमातून ज्या अजितनं 4 धावा देत 3 करारे झटके दिलेत बनवली टीमला. संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या अखेरीस 31 अंकावरती.
स्वागत. फलंदाज आपण पाहिला गेला खऱ्या अर्थानं कैलासच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. जे बागोबा बनवले बी टीमला देखील माहिती आहे, कारण इथून ज्या संघाचा हाय स्कोर राहील जो संघ विजय संपादित करेल तो संघ थेट क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल. म्हणजे इथून सामने जिंकणं फार महत्वाचं आहे, ते देखील हाय स्कोरना आणि त्या अनुषंगाने बॅटिंग केली जाते. संघ सुसाट वेगाने तब्बल 37 लॉस ऑफ 4 विकेट. फटका फसला जातो, लोअर फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आणि तोपर्यंत नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल मिळेल एक सिंगल धाव. संघ जाऊन पोहोचले तब्बल 38 अंकावरती. खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये अवघ्या 35 धावा त्यांना बनवण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पडला होता. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला वलमन टीमना मात्र तो सामना जिंकून दिला होता भूषणना. मात्र इथून प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग राहिली गेल्या. तब्बल 38 बनल्यात, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर सामना करेल किशोर ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र फुटवरचा वापर करणं गरजेचं होतं, मात्र अवे फ्रॉम द बॉडी. पंचाने लाईन चेक केली आणि पंचाने सांगितलं की इथून मात्र चेंडू खराब आहे. एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल तब्बल 39 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धात आपण जर का पाहायला गेला जेवढी चांगली धावसंख्या बनवली जाईल उत्तरार्धामध्ये गोलंदाजासाठी तेवढी पोषक धावसंख्या पाहायला मिळेल आणि त्यासाठी प्रयत्न जरूर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मात्र विकेट किपरला बीट, नशिबाची साथ इथून पाहावं लागेल. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न मात्र नियतीने साथ दिली जाते. चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी फरार. बॅटला न लागता हा चौकार आला, ज्याचं कारण राहिलं विकेट किपरनं फार खराब क्षेत्ररक्षण दाखवलं आणि त्याचा फायदा उचलला. आपण पाहतो खऱ्या अर्थानं सन्मान दिला हलक्याशा हाताना. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या, मात्र पाहावं लागेल एक सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साइन स्ट्राईक ऑन वरती कैलासला हाणण्याचा प्रयत्न राहिला. ज्या कैलासनं देखील जबरदस्त बॅटिंग केली आहे, 4 मध्ये 11 वरती तो देखील नाबाद खेळ करतोय. अद्यापर्यंत संघ मात्र जाऊन पोहोचले तब्बल आपण जर का पाहायला गेला यावेळेस 44 अंकावरती एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या बनली गेली आहे आणि इथून मात्र उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. अक्रॉस द लाईन कमालीचा फटका फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलं जात आहे. 6 धाब्यांसाठी कैलास नावाचा ब्रँड दाखवणारा हा बिग हिट षटकार. सो मच. आजच्या रात्रीतील सर्वाधिक धावसंख्या सांघिक अर्धशतक तब्बल 50 धावा कंप्लीट झाल्यात. आपण पाहतोय जेव्हा गोबा बनवली बी टीमची अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मनोज उघडे 0 धावसंख्येवरती बाद झाला असं वाटलं होतं, धावा बनणार नाही मात्र त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना केलेली कमालीची बॅटिंग आणि त्याच्या जोरावरती जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. जर का डॉट आला तर 51चा टार्गेट सेट राहील. जर का त्यापेक्षा वेगळं चित्र घडलं तर टार्गेट वेगळं पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल अंतिम चेंडू. अंतिम चेंडू देखील फटका सुंदर आहे, पाहावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक. चेंडू सीमा पार. यावेळेस मात्र 6 धाब्यांसाठी हा बिग हिट षटकार आणि इथून आपण जर का पाहायला गेल्या चेक केले जाईल जरूर, म्हणजे जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. आपण पाहिलं गेलं प्रेक्षकांनी जरूर सांगितलं षटकार या आणि इथून मात्र आम्ही लाईव्हच्या माध्यमातून देखील चेक केला गेला आणि चेंडू सीमा पार या आणि या 6 धाब्यांना आपण पाहिलं गेल्या संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 56 अंकावरती चेक. तर याच दरम्यान आपण नाणेफेकीकडे वळतोय. चिखलोली संघाचा संगणक आणि धामणी संघाचा संगणक आमच्या समावेश जोडलेला आहे. मी दीपेश शेठ गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे.
या ठिकाणी दोन्ही संगणक आमच्या समावेश जोडले. दीपेश गायकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. कॉल दिलाय चिखलोली ठाकूरपाडा संघाला कॉलिंग आहे. छापा कॉल आणि नाणेफेकी जिंकलाय. या ठिकाणी मात्र चिखलोली संघ काय निर्णय असेल? वेटिंग आहे. मग प्रश्न संपला. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. खऱ्या अर्थाने आपण पाहतो दुसऱ्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया फेरबदल. खऱ्या अर्थाने आमचे सिनियर समालोचक वाघ सरांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. मी तुर्तास थांबतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय बोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2026 चा ही शानदार प्रभा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आणि सेकंड हाफ मध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल वाघ सरांचा. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील सर. एक उत्कृष्ट समालोचक, भेकरे गावचे आणबान शान आदरणीय स्वप्नीलजी हवाले सर, धन्यवाद. घेऊन चालतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र अतिशय चांगली फलंदाजी राहिली ती जय वाघोबा बोनुली संघाची. 57 धावाचं टार्गेट सेट केलंय. अफलातून फलंदाजी मी म्हणेन या आजच्या दिवसामधली. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 57 धावा बनवायच्या आहेत. परंतु फडकेपाडा संघ सुद्धा कमजोर नाहीये. येणारी काळ आणि वेळ ठरवेल कोण कोणावर हवी होतोय. कारण आव्हान जरूर महागडं आहे, परंतु या ठिकाणी मात्र क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दिलीप भगत. आशिष आणि पांडू ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी. 24 चेंडू मध्ये 57 धावा बनवायच्या आहे. गेम ऑन. पहिला चेंडू मात्र पंचांनी नो घोषित केलाय. म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो अकाउंट ओपन झालंय. ते फडकेपाडा या टीमचं 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज असताना पहिला चेंडू मात्र नो फेकलाय गोलंदाज रवीनं. सुरुवात चांगली मी म्हणेन फडकेपाडा संघासाठी, कारण आशिष आणि पांडू ही जोडी खेळपट्टीवर आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत अवधी होता. सिंगल मिळाली. या सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. फ्रीटचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा होता, कारण 57 धावांचं टार्गेट मात्र दिलंय. त्या अर्थातच संघ आपण पाहतोय जय वाघोबा बोनुली हा संघ. इथे मात्र लो फुलटोसचा चेंडू होता. पंचांनी मात्र अपील क्षमा असावी. बॅटची इडिंग एज आहे. बॅटकट आहे. या ठिकाणी मात्र 3 धावा धावफलकावर लागल्यात.
रिव्हर्स अटेम्प्ट केले, रिव्हर्स दुधारी तलवार, फटका फसला आणि इथून मात्र पहिला मासा गळाला लागला. फडकेबाड्या टीमचा या ठिकाणी मात्र फलंदाज होतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र पहिला गडी बाद झाला. आशिष वंडाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. धैर्य चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत रवीची. अजून एक फलंदाज बाद. चेंडूने सरळ इष्ट्यांचा वेध घेतला. धक्का क्रमांक दुसरा लागला या ठिकाणी मात्र फडकेबाड्या टीमला. पाहतोय धनेश वाघे. या ठिकाणी मात्र आल्या आल्या मात्र मनगटी ताकदीचा वापर केलाय. पहिला संघर्षाचा चौकार कोण धावसंख्या धावफलकावर 7 धावा. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर आहे. हँडसम प्रयत्न चांगला होता भूषणचा, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवर नजर होती, परंतु त्या ठिकाणी मात्र त्याच्या हाताला स्पर्श लागला, परंतु षटकाराच्या बाहेर. चेंडूवर 13 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गडी मात्र बाद केलेत ते आतापर्यंत रवीनं, आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय भूषण. दस का दम दाखवला नितीननं. नॉन स्ट्राईकला नितीन आहे अशा पल्लवित केल्यात त्या फडकेबाड्या टीमच्या. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. फलंदाजीला मात्र विचार केला तर धैर्य आहे, परंतु कपाळाला हात मात्र लावतोय हा सर पांडू आहे. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. पांडू आणि नितीन ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये 1 धावांचं योगदान दिलंय ते पांडून. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र रिक्स घेतली आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 फलंदाजामध्ये या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 57चं टार्गेट, आणि या 57चं टार्गेट चेस करताना आपण पाहतोय
फडकेपाडा संघाला, परंतु ते आव्हान पेलेल का? इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, चुका कोणत्याही नसतील आणि इथून मात्र चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय तिसरा बाद या फडकेपाडा टीमचा पांडू. आमचे भावेश रसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे सर्व मैदानातील पूर्णतः आमच्या बॅनरची जबाबदारी भावेश रसाळनं त्याच्या खांद्यावर घेतली आणि एवढ्या रात्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आलाय धनेश. इथून मात्र डॉट चेंडू आलाय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण भूषणला पाहतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. इथे मात्र वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डॉट. धनेश मात्र डॉट चेंडू खेळलाय आतापर्यंत 2. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बॉल सीमा रेषा पार, चौकार. षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये 20 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 37 धावा बनवेल का हा फडकेपाडा संघ, की 12 चेंडू 37 धावा डिफेन्स करेल हा जय वाघोबा बोवनुले हा संघ. तर निश्चितच या ठिकाणी एमटीसीच्या माध्यमातून आम्हाला कळवलंय की या ठिकाणी आतापर्यंत 11,500 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. अतिशय चांगली माहिती आमच्यापर्यंत पुरवली. 11,500 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत पाहिली. धन्यवाद एमटीसी लाईव्ह चे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. घेऊन चलतो मैदाना ठिकाणी, ज्या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैलासनं मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळा चित केलाय आणि मोठा मासा अजून एक गळाला लावलाय. चिखलोली संघ मात्र फुल एन्जॉय करतोय. गाणंही तसाच होता. एकनाथ माळी म्हटला तर डबल मिनिंगचा बादशाह वन्स मोर होईल निश्चितच. त्यासाठी कलाकारांनी या ठिकाणी समोर यायचंय, जरा पडद्यावर या. चालेल, तुमच्याकडे आता आम्ही कॅमेरा फिरू. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न, इथून पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होता परंतु नाकार दिला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण अजितला पाहतोय. एकवीस धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. अजूनही 10 चेंडू मध्ये तब्बल 36 धावांची गरज आहे. हळूहळू सामना वरचढ
होत चाललाय. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांनी मात्र चेंडू अवांतर घोषित केला. दोन पंच असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत. आदिवासी टेनिस क्रिकेट अंबरनाथ आणि नेहमीच ठाणे टीमचं नेतृत्व करणारा. इथे मात्र डॉट चेंडू. ठाणा रायगड मॅच ज्या ज्या वेळेला होते त्या वेळेला कॅप्टन कुल आणि संघनायक म्हणून नेहमीच जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेताना आपण अनंता गावंडाला पाहतोय. तोच इन अँड ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुका करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेरून मात्र चेंडू सरळ वन बॉल सीमारेषा पार. चौक या ठिकाणी मात्र बऱ्याच उशिरानंतर एक मोठा फटका आलाय. 26 धावा 8 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. बॅटची हिडिंग एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा चुका होत आहेत. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे. चेंडू पुन्हा मात्र सीमारेषा बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बाद धक्का क्रमांक लागला 5वा. तो फडकेबाडा टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर. मीटिंग जास्त करू नका. तो तुझ्या बिगर कुठं जाईना. तो तुझ्या बिगर कुठं जाईना. झालाय तुझा दिवाना. धन्यवाद डीजे. पंच संघाला जरा वॉर्निंग द्या. जास्त टीम मीटिंग नको. तर या ठिकाणी दीपेश शेठ गायकर या स्पर्धेतून रजा घेताना उद्या पुन्हा एकदा त्याच जोशाने 7 दिवस आपलंच आहेत. मंगळवार गेला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आपल्या हक्का आपले आहे. शनिवारी येईल वाटल. फिट राहतोपर्यंत फिट चाचणी घेतली जाईल. आता चाचणीत कोण कोण दोषी आढळतो तो काय माहिती. निलेश पाटील तयार राहा. यांच्यावर बयान लागला का आपली एंट्री आहेच. तर या ठिकाणी मात्र नवीन गोलंदाजी मार्कावर योगेश. आणि योगेशने जर हॅट्रिक घेतली तर माझ्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल योगेश साठी. योगेश संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 31.
डॉट नाही, विकेट घ्यायची आपल्याला, विकेट. समीकरण मात्र आता 4 चेंडू आणि 26 धावा असं वाटायला लागला. सामना एकतर्फी चाललाय, कारण अजून एक डॉट. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद. ती राधा म्हण डॉट चेंडू आणि पूर्णतः पकड मजबूत केली जय वाघोबा बोहोनुली या संघानं. आणि चौथ्या फेरीमध्ये आम्हाला एक संघ मिळालाय चौथ्या फेरीसाठी, तो म्हणजे जय वाघोबा बोहोनुली संघ. या ठिकाणी मात्र एक मॅच पेंडिंग आहे, क्षमा असावी.